आमची टीम स्ट्रॉंग आहे. आमच्या टीम मध्ये बंडू काका आणि काकू आहेत. आमच्या टीम मध्ये विश्वजित काका आहेत. आमच्या टीम मध्ये तर शेफाली मावशी. आमच्या टीम मध्ये समीर दादा आहे. ए टुक 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 ए मला चिडवू नकोस हा, नाही तर मी आजोबांना नाव सांगेन. अगं आजोबा पण आमच्याच टीम मध्ये आहेत. ए नाही, ते माझ्या टीम मध्ये आहेत. ते माझे आजोबा आहेत, ते माझ्या टीम मध्ये. नाही, ते माझे पण आजोबा आहेत आणि ते फ्रेंडचे आजोबा आहेत. नाही, ते आजोबा माझ्या टीम मध्ये आहेत. अगं ते आधीपासून माझ्याच टीम मध्ये आहेत. नाही, ते माझ्या टीम मध्ये आहेत. अगं माझ्या टीम मध्ये. अरे काय चाललं आहे? आजोबा तुम्ही माझे आजोबा आहात ना? अरे हा काय प्रश्न आहे? तुला एवढं माहिती नाही? बघ आजोबा, तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात ना? मी याला कधीपासून सांगतेय. आज मी ना परीच्या टीम मध्ये ना तुझ्या टीम मध्ये. हा? आज मी दोघांच्याही टीम मध्ये आहेही आणि नाही. म्हणजे आज मी जज आहे. आज संगीत आणि नाच गाण्याचा कार्यक्रम आहे ना तुमचा, कॉम्पिटिशन आहे ना तुमच्या दोघा टीम मध्ये. बघ त्याच्यावरती फेअर डिसिजन द्यायला कोणीतरी हवा की नको? म्हणजे ज्याचं सगळं ऐकतील. बर, तुमच्या दोघाही टीम ना ऑल द बेस्ट. थँक्यू. चला मग सुरू करा कॉम्पिटिशन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आमच्या यशवर्धन चौधरी आणि नेहा कामत यांच्या लग्नाच्या आधी या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये आधीच्या या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये शेफाली तुमचं वाक्य आहे. आधीच्या या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये मी शेफाली आणि समीर सर तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू. तर आता आपण काय करूया, फार असं औपचारिक किंवा अलंकारिक नको बोलायला, कारण कार्यक्रम तसा घरगुती आहे ना. आपण साधं सोपं सरळ आपल्याला जे जमेल तसं बोलूया. चालेल ना? हो सर, मला तर एकदम स्ट्रेट टू द पॉइंट बोलायलाच आवडतं. तर या संगीत रजनी कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता आज छान धमाल करूया, वेगवेगळे नृत्याविष्कार बघूया आणि एन्जॉय करूया. आणि सर तुम्हाला माहितीये का, आज ना आपल्याकडे स्पेशल 2 टीम आहेत. 2 टीम? येस. हो. पहिली टीम कोणाची आहे? पहिली टीम आहे आपल्या परीची आणि दुसरी टीम आहे चिकूची. पहिल्यांदा परफॉर्म करायला येणार आहेत आपले सगळ्यांचे लाडके बंडू काका आणि बंडू काकी. बंडू काका आणि काकूसाठी झाल्या पाहिजे. शेफाली, हा गाण्याचा कार्यक्रम नाहीये, तो आपण वेगळा करूया. फार फार सुंदर नृत्य झालं बंडू काका आणि काकूंचं. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. कसं वाटलं तुम्हाला शेफाली? खूप 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 क्यूट परफॉर्मन्स होता त्यांचा. शेफाली, गेस करा की आता पुढचा परफॉर्मर कोण आहे, जो आहे चौधरी फॅमिली मधला. चौधरी फॅमिली मधला? येस. मी तुम्हाला हिंट देतो. पुढचा परफॉर्मर आहे चौधरी फॅमिली मधला, जो आमच्या चौधरी फॅमिली मधला हुकमाचा एक्का आहे. तुम्ही. शेफाली, तुम्हाला मी आणि तुमच्या पलीकडे काही दिसत नाही का? आपण वेगळं करतोय ना आता. तर हुकमी एक्का येणार आहे आमच्या चौधरी फॅमिली मधला, जो त्याच्या कॉलेज लाईफ मधला जगा अनिल कपूर आहे. विश्वजित चौधरी.
किती रोमॅन्टिक परफॉर्मन्स होता हा. सर हो, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं कार्यक्रम पुढे न्यावं असं मला वाटतं आणि कार्यक्रम आता आपण पुढे नेऊया शैफाली. इथे पुढे डान्स परफॉर्म करायला येणारे जे काका आहेत ते आमच्या सगळ्यांचे लाडके आहेत सत्यजित काका आणि त्यांच्यासोबत येणार आहेत सगळ्यांच्या लाडक्या अतिशय मितभाषी शीतल स्वभावाच्या सीमा काकू अर्थात सिंवी काकू. काय झालं सर? हा परफॉर्मन्स पाहिल्यावर तुमचा चेहरा का पडलाय? शेफाली मला उलगडलंच नाही की सिम्मी काकू आणि सत्यजित काकाचा हा परफॉर्मन्स होता का शक्ती प्रदर्शन. सर आपण पुढच्या परफॉर्मन्स कडे पुढच्या परफॉर्मर जे आहेत ना त्या तर म्हणजे सरप्राईज आहेत म्हणजे अनपेक्षित आहे खूप त्यांचा परफॉर्मन्स. त्या अशा आहेत की ज्यांना सगळ्याच गोष्टी हव्या असतात आणि त्या हव्या असलेल्या गोष्टी मिळवतात आणि मग त्या हवेतच असतात आणि अशा त्या आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स आपण बघूया. तर हवाई परफॉर्मन्स द्यायला येत आहेत बिजली गिराने येत आहेत वैरी.
वा, किती अप्रतिम, फार सुरेख परफॉर्मन्सेस होत आहेत. वा. अरे समीर, तुझा परफॉर्मन्स राहिलाय. डान्स नाही नाही नाही, मला आम्हाला नाचता येत नाही. नाही नाही नाही, आय एम सॉरी. नाही, आम्हाला नाचता येत नाही. एक मिनिट सर, मला नाचता येतं. मग तुम्ही खुशाल नाचा शेफाली, मी नाही नाचत. असं कसं सर? आज तर मी तुम्हाला नाचवणच आहे. तुम्ही तुमच्या एकट्याचा, मी नाही नाचत. चला ना सर, आज मला तुमच्या गाडीवरनं घुरून घुरून जायचंच आहे. चावी हरवली गाडीची शेफाली. तो जी हाँ भाई और बहनों, जी हाँ. सर, तर तुम्हाला माहितीये नेक्स्ट परफॉर्मन्स. काय बोलताय तुम्ही शेफाली? सगळे हसतील आपल्यावर. प्लीज पटकन बोला. तो जी हाँ. सॉरी सर, ऍक्च्युली मी ना खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण आता नेक्स्ट परफॉर्मन्स आहे माझ्या बेस्टीजचा. जी हाँ. ती एक मिनिट, तुमच्या बेस्टीज नंतर आहेत. आता त्यातली एक माझी बहीण झाली आणि एक भाची झाली, कळलं ना? असो, मी आधीपासून त्यांना ओळखते. ते ठीक आहे, आधीपासून ओळखता, पण ते आता आमच्या घरी येऊन राहणार आहे. हे बघ, जाऊ दे, आपले सगळे पाहतात आपल्या अँकरिंग. तो जी हाँ भाई और बहनों, अब आ रही है दोनों चहेती लड़कियां, नेहा और परी. परी परी. साठ महिन्यांपूर्वी मी असं म्हणत होतो की मला लग्नच करायचं नाहीये, पण तोपर्यंत तुझ्यासारखी स्पेशल व्यक्ती माझ्या आयुष्यात आली नव्हती. आयुष्य तसं ठीकठाकच चाललं होतं,
पण आयुष्याचा गोडवा काय असतो हे तुला भेटल्यानंतरच मला कळलं. एखाद्याचं असणं, एखाद्यासाठी असणं, जीव ओवाळून टाकणं, हे सगळे फक्त शब्द होते माझ्यासाठी. पण याचा अर्थ तुला भेटल्यानंतर कळला मला. तुझ्या आणि परीतल्या नात्याचा तो गोडवा इतका छान वाटायचा, आणि मग एक दिवस मीही त्या नात्याचा भाग झालो. परीचा फ्रेंड म्हणून माझी तुमच्या फॅमिलीमध्ये एंट्री झाली, आणि मग माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून गेला, फक्त तुझ्या आणि परीमुळे. सो थँक्यू. थँक्यू फॉर बीइंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. थँक्यू फॉर बीइंग माय लाईफ. I love you. आज सगळे जण खूप आनंदात आहेत. मीही आहे. आज हे सगळं नेहा, परी आणि यशमुळे घडलं. ही सगळी त्यांनी जोडलेली माणसं आहेत. आज त्यांच्या आयुष्यातल्या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही सगळे हक्काने आला आहात. चौधरी कुटुंबातला सगळ्यात मोठा म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमचे आभारही मानतो. आज तुमच्या येण्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालाय. आजोबा, रिझल्ट 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 आजोबा. अरे हो, ते राहिलंच की. पण काय गंमत झाली सांगू का तुम्हाला? तुमच्या नाच गाण्याच्या कार्यक्रमावर मी इतकं गुंतून गेलो की रिझल्ट लावायचाच विसरलो. नाही, पण तरी रिझल्ट मला हा द्यावाच लागणार आहे. आजच्या कॉम्पिटिशनचे विनर ना ही टीम ना ती टीम, सर्व कुटुंब हे विनर आहे. मी सगळ्या कुटुंबाला विनंती करतो की स्टेजवरती यावं.
यश, इथे का बोलवलंस? तुला माहितीये ना असं अलाउड नाहीये भेटणं. किती लपत-छपत यावं लागलं माहितीये का? बस. इथे कोणी पाहिलं तर? माझी होणारी बायको आहेस तू नेहा. बॉयफ्रेंडला भेटायला आल्यासारखी काय काम करतेस? बस इथे 2 मिनिटं ये. किती शांत वाटतंय ना इथे. हो ना. गेले काही दिवस आपलं लाईफ म्हणजे फुल रोलर कोस्टर राईड होती. एस्पेशली या 15 दिवसांमध्ये जे काही घडलं, मला तसं वाटलं होतं बस सगळं संपलं. हा दिवस बघू शकेन असं मला खरंच वाटलं नव्हतं. बट आय ऑलवेज बिलीव्ड नेहा दॅट यु नो दॅट वी आर मेड फॉर इच अदर. म्हणजे मी दुबईहून लँड होऊन जेव्हा मुंबईत आलो ना, त्याच दिवशी त्यांनी ठरवलं होतं की आपण दोघं एकत्र येणार. मला तर समीरनी त्याच दिवशी सांगितलं की हीच मुलगी तुझ्या आयुष्यात येणार. आज जी पहिली दिसेल ती माझी वहिनी असेल. अँड ॲज लक वुड हॅव इट, तू त्याच दिवशी एक फाईल घेऊन पॅलेसवर आली होतीस. आपली भेट झाली. किती घाबरले होते माहितीये मी. घरी येऊन परीला सांगितलं की मी हेलिकॉप्टरमध्ये बसले. तिने रडून गोंधळ घातला. पण बरं झालं ना, त्यानिमित्ताने परी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आली. आमची भेट झाली, आमची गट्टी झाली, छान मैत्री झाली. तुम्हाला बिचारा समजून किती मदत करायचीच का नाही. पण तेव्हा मला तू खरंच खूप बिचारा वाटायचास. हॅलो, तेव्हा म्हणजे आता काय वाटतंय? आता कळलंय तू कसा आहेस ते. म्हणजे पण तुला माहितीये का, मी तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना, मला तेव्हाच कळलं होतं तू जेवढी साधी दिसतेस ना तेवढी नाहीयेस. म्हणजे 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 तू डेअरिंग बाज आहेस. म्हणजे तू एवढं डेअरिंग करून घारतोंडेंच्या विरुद्ध तू माझ्यासाठी माझ्या बाजूने उभी राहिली होतीस, तेही आजोबांच्या समोर. मला काय माहिती होतं तू त्यांचा नातू आहेस ते. आणि मला कित्येकदा असं वाटायचं नेहा की तुला सांगून टाकावं की मीच खरा यशवर्धन चौधरी आहे. तू समजते तो यश मी नाही आहे, पण हिम्मतच होत नव्हती. कारण मी प्रेमात पडलो होतो तुझ्या. पण एक गंमत सांगू, तू नसलास ना की सगळं रिकामं रिकामं वाटायचं. तुझा फोन नाही लागला ना की लक्षच नाही लागायचं कुठे. तेव्हाच मला वाटत होतं की ही फक्त मैत्री नाहीये, हे बोल हे प्रेम आहे. आणि एक कायम तुझ्या वागण्यातनं जाणवायचं, तुझ्या नजरेतनं दिसायचं. आणि मला सांग, रोज का आणते का तू मॅच डबा? बरं आणते का आणते, मी जर का नाही खाल्ला तर रुसतेस का, रागावतेस का, चिडतेस का माझ्यावर? तुला काय करायचंय? काय एवढा विचार करतेस माझा? काय एवढी जवळ येतेस माझ्या? प्रेम करते शेवट गोड तर सगळंच गोड. हा शेवट नाहीये यश, ही एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आजवर जी स्वप्न पाहायची कधी हिंमतही झाली नव्हती, ती तुझ्यामुळे पाहू लागले. माझ्या आणि परीच्या आयुष्यात आणखीन कोणी व्यक्ती येईल आणि तो आम्हा दोघींना तितकाच आपलासा वाटेल, असा कधी विचारही केला नव्हता. आणि मग तू आलास.
आणि आमचं आयुष्य आनंदाने भरून टाकलंस. आता उद्यापासून मी मिसेस नेहा यशवर्धन चौधरी होणार आहे. फार अपेक्षा नाही येतं माझ्या. बस फक्त एवढंच वाटतं की तू कायम अशीच सोबत असावीस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू नेहा. आज भारताचे लिडिंग बिझनेस टायकून यशवर्धन चौधरी आणि नेहा कामत यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. थोड्याच वेळात यशवर्धन चौधरींची वरात इथे पोहोचत आहे. आणि त्याचबरोबर यशवर्धन चौधरींची भावी पत्नी नेहा कामत यांचा स्पेशल लुकही तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याच्या सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पाहत रहा झेड न्यूज. नेहा, झालीस का रेडी? थँक्यू. आज तर म्हणजे यश तर वेडेच होती ना तुला पाहून. मी मुलगा असते ना तर लगेच तुझ्याशी लग्न केलं असतं. आहेस ना तू. आणि तुला ना एक 100 नंबरी सल्ला सांगते. आज ना मंडपात लवकर येऊच नकोस. यश तर ना चांगलं तरसो. इतकी मज्जा येईल ना. नेहा बरात आली वाटतं. तुझं झालंय ना आवरून. मी जाते नाचायला. प्लीज प्लीज. बाय.
सिम्मी सिम्मी, अगं तू इथे आहेस? मी कुठे कुठे शोधतोय तुला. चल ना, वरातीची तयारी झाली, वरात निघेल आता. मी येणार नाही. का? दररोज अपमान सहन करायला मी काय मिथिला नाहीये. अगं कुणी काही बोललंय का तुला? आज नाही बोलले, पण काल परवा त्याच्याही आधी कितीतरी वर्ष दररोज कोणी ना कोणीतरी मला बोलतच. अगं तुम्ही नाही का दारू ढोसून बडबड करताय? सिम्मी, अगं मी सॉरी म्हटलंय ना तुला. आणि हे बघ, आपण ना इथे यशच्या लग्नासाठी आलोय, त्यात काही बिनसायला नकोय ग. अगं तू वरमई आहेस, मान आहे तुझा. चल चल ना प्लीज प्लीज. हे हवं तर मी परत एकदा तुला सॉरी म्हणतो. सॉरी. ठीक आहे ठीक आहे. आज तुमच्या इच्छे खातीर मी यशच्या लग्नात काहीही करणार नाही. पण लक्षात ठेवायचा, आता ह्या क्षणापासून माझा कुणीही अपमान केला, कुणीही माझा अपमान केला तर त्याची जबाबदारी तुमची. चालेल. तू चल ना प्लीज. चल ये वाट बघतो. ये नाही करू शकत. नाही परमिशन नाही परमिशन नाही करू शकत. परमिशन नाही. प्रेस ठीक आहे यार. बस एवढंच? अजून नाचू द्यायचं ना आजोबा? तुझ्या लग्नाच्या वेळी संबंध दिवसाचा कार्यक्रम ठेवू. चालेल? चालेल. चालेल. काय आज सकाळी वेळेवर जागा दिली का? सिम्मी, अगं समीर काय धमाल नाचलाय माहितीये. मला माहितीच नव्हतं तू एवढा छान नाचतो. आपलं सर आपलं यशच्या दुसऱ्या काकू नाही दिसत. अहो ती परीला तयार करते. बरोबर. नाही, तुमच्या परीने आमच्या एका सोन्याला चांगलं वळण लावलंय बरं का. दुसऱ्या सोन्याला कधी लावते बघूया. वाट चला, नवरदेव घोडीवर उतरलेले आहे. एवढे कशाला? नाही असं कसं? आजोबा म्हणतात ओवाळणीचं ताट कधीही आपण रिकामं ठेवू नये. अगं बाई माझ्याकडे द्या ना. काय आहे की मी वहिनी ना नेहाची सख्खी, त्यामुळे मी ओवाळलंच पाहिजे. काय आहे ना, अशा कार्यक्रमाला ना नेहाचा दादा कधीच हजर राहत नाही, पण तरी सुद्धा प्रत्येक तिच्या अडी अडचणीमध्ये मीच तिच्या बरोबर असते. काय की दादा वहिनी अशा सगळ्या भूमिका मीच निभावते. आणि आता इतकी वर्ष तिला कोणाची मदत झाली? माझीच.
सख्खं नातं आहे ना माझं, त्यामुळे. अगं बाई, एवढ्या नोटा कशाला ना, पण असू दे, आजोबांनी सांगितलंय. असू दे असू दे. नुसतं ओवाळलं तर एवढे पैसे? मग सिनेमात दाखवतात तसे जर मी यशचे जोडे लपवले तर मला केवढे पैसे मिळतील ना? आता यशचे जोडे मीच लपवणार, पण मला एकटीला जमेल का? की मला कोणाला तरी बरोबर घ्यायला हवं? या ना, या जवळ. या या या. बस झालं आता. अपमान अपमान अपमान, सततचा अपमान. आता नाही सहन करणार मी. परीमुळे गोष्टी घडतायत ना, मग आता तिच्यामुळेच बिघडणार. हे लग्न कसं होतं ते पाहतेच ना मी. तुम्ही कोण आहात तुम्ही? प्रेस कडून आलोय. अहो पण तिकडे नवऱ्या मुलीची खोली आहे. हा, प्रेसची व्यवस्था मंडपात केली आहे, तुम्ही मंडपात थांबा. हो हो. मस्त बसले. मोठी आई, केस बरोबर झालेत. अगं हो, खूप छान बसलेत, खूप छान दिसतोय. हेअरबँड कसं आहे? खूप मस्त आहे. आणि ड्रेस कसा आहे माझा? अगं खूप सुंदर आहे ग, आईने आणला ना. हो, कानातले मस्त दिसते. थांब, नजर नको लागू माझ्या परीला. खूप गोड दिसते. नितीला काकू, झाली का आमची परी मॅडम रेडी? अगं जवळ जवळ झाली. अहो पण काकू, तुम्ही का अजून रेडी नाही झालंय? हो ना ग. अगं म्हटलं की परीला आधी तयार करते आणि मग तिचं झालं की मग माझी तयारी करते. नाही नाही, तुम्ही एक काम करा, आधीच घाई होतीये ना, तुम्ही जाऊन रेडी व्हा, मी थांबते हिच्याजवळ. हो का? पण परी बाळा, तुला चालेल ना? चालेल. येते मी. ठीक आहे. बोला मॅडम, काय काय करायचंय? काहीच नाही करायचे, मी तर ऑलमोस्ट रेडी आहे. तू तर माझ्यासारखी टिकली लावलीयस. पण तुझा कलर वेगळा आहे. हो का? हो, तू मेकअप केलोस? आई, मोठी आईने मेकअप केला. मी तुला करू? शेफाली मावशी, आई कुठे? आई ना, ती गौरी हरची पूजा करायला गेलीये. एकटीच का गेली? मला का नाही नेलं? अगं परी, ती पूजा आहे ना, खूप बोरिंग असते ग. तू छान तयार झालीयस ना, चल आपण लग्न मंडपात जाऊ. सगळे तिथेच आहेत, आपण तिथे मस्त मज्जा करू. आई जिथे असेल तिथेच मला न्यायचं. हो हो, मी घेऊन जाईन ना तुला. शेफाली, अगं शेफाली, तू अगं इथे काय पळून काय गेलीस? माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे, चल जरा माझ्यावर. काय काम आहे तुम्हाला? अगं असं, बाई, तुम्ही इथेच आहात? या इथेच आहेत. सॉरी हा, ते काय झालं की लग्न सराई असल्यामुळे तर मग सगळी कामं माझ्यावरच पडतात, कारण एकुलती एक मोठी वहिनी मी. त्यामुळे सगळं मलाच करायला लागतं. ते माझं जरा काम होतं, मी शेफालीला घेऊन जाऊ. यश येईल आता? चल चल. हा, येते मी, पुढे होते, तू लगेच ये. सिमी काकू, तुम्ही प्लीज परीकडे लक्ष देणार का? ती एकटीच आहे ना रूम मध्ये. ऑफकोर्स. थँक्यू. येस येस, मी जाते. हा, बाय.
अरे वा, मला बघू. एक मुलगी खूप छान दिसते. बघू 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 बघू. उठ 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 उठ. ओ वा, बघू 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 मला. आहा, परी काय झालं? आईची आठवण येते का? एरवी आई तयार करते ना परी राणीला, पण आज ती महत्वाच्या कामाला एकटीच बाहेर गेली ना. पण खरं सांगू का मा, आईने ना तुला घेऊन जायला हवं होतं. पण ठीक आहे, आज तुझ्या आईचं लग्न आहे ना, त्या आनंदात विसरली असेल ती तुला न्यायला. तुला माहितीये ना लग्न म्हणजे काय? लग्न हे तुझ्या आईच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आज तिचं आणि यशचं लग्न होणार आहे, म्हणजे ते एकमेकांचे नवरा बायको होणार आहे. वाव, म्हणजे तर यापुढे नेहाला तिचं असं आयुष्य असणार. तिचं म्हणजे तिचं म्हणजे तिचं आणि तिच्या नवऱ्याचं, यश आणि नेहाचं. आता नेहाला यश कडेच लक्ष द्यायला लागणार ना, म्हणजे यशला काय हवंय काय नको ते तिला बघायला लागणार, सतत तिच्या पुढे मागे करत राहायला लागणार. त्याच्यामुळे नेहाचं इतरांकडे तर दुर्लक्ष होणारच ना. पण डोंट वरी, तू गुड गर्ल आहेस ना, तू समजून घे हा तुझ्या आईला. ओके, म्हणजे आई जर तुला सोडून यश बरोबर फिरायला निघून गेली, किंवा तुझ्याकडे तिने लक्षच दिलं नाही, किंवा यश आणि नेहाने आपापलीच एकटीच मज्जा केली ना, तरी तू अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. परी राणी समजूतदार आहे, समजून घे. तुला माहितीये पॅलेस मध्ये आहेत ना आम्ही सगळे आहोत. मी आहे ना, मी करेन तुझ्या बरोबर. आईला वेळ नसला म्हणून काय झालं, माझ्याकडे आहे ना खूप वेळ. स्माइल 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 स्माइल. नो स्माइल. ओ कम ये बेबी, कम 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 कम. आता मी तुला सांगणार आहे ना, ते बाहेर कोणालाच सांगायचं नाही. ओके, आपलं सिक्रेट. प्रॉमिस. यू नो व्हॉट परी, आईबद्दल तू जर कुणाला काही विचारलंस ना तर तुला कोणीच काही सांगणार नाही, पण मी आहे ना, मी तुला सगळं सांगते. ओके, लग्नानंतर माणसं बदलतात परी. ए ऐकलंस? लग्नानंतर माणसं बदलतात. म्हणजे आई पण बदलणार? बदलणार? बदलली. फ्रेंड आल्यापासून आई थोडी थोडी बदलली आहे ना. आईला कुठे वेळ आहे परीसाठी? पण एका मुलीची गंमत आहे हा आईच्या लग्नानंतर. म्हणजे आईचा नवरा परीचा बाबा होणार आहे. वाव, म्हणजे परीचा बेस्ट फ्रेंड तिचा बाबा होणार आहे की नाही गंमत? ओ वाव. परी, पण तू तुझ्या फ्रेंडशी आहे ना फ्रेंड सारखं वागायचं नाही आता. तू तुझा बाबा होणार आहे, त्याच्यामुळे तू कधी कधी बाबा म्हणून तुला रागवू शकतो, ओरडू शकतो, तुला धपाटे घालू शकतो, तुला रागवू पण शकतो. नाही, मला फ्रेंडने सांगितलंय तो फ्रेंडच राहणार. मोठी माणसं आहेत ना अशीच खोटं बोलत असतात. तुझा फ्रेंड पण तुझ्याशी खोटं बोलला? ओ गॉड. पण आहे ना, तू काय घाबरू नको. ओके,
तू आईला असं लगेच जाऊन सांगू नकोस हा की आता फ्रेंडशी लग्न नाही करायचं वगैरे. अजिबात सांगायचं नाही. ऐकते का बच्चा? लक्षात ठेवा, तू अजिबात आईला हे सांगायचं नाही की तू फ्रेंडशी लग्न करू नकोस. डोंट वरी बेबी, आम्ही आहोत. आणि आम्हालाही वेळ नसला ना तर मी तुला हॉस्टेलमध्ये ठेवेन. यश सर किती डॅशिंग दिसतात ना. लग्नाची अरेंजमेंट किती सॉलिड गेली आहे ना. हो ना. यश साठी तुम्हा दोघांना पाठावर बसायचंय. शेफाली शेफाली काय चल शेफाली चल शेफाली चल ना. तुम्ही ये तो पहिले आवडा मला. तू किती जोर जोर करते, हाताला झटका देते. मला तुला काही महत्वाचं सांगायचंय. तुमचं जे काही काम आहे ना मला लवकर सांगा, मला तिकडे जायचंय. कुठे तिकडे बिकडे जातेस? मी कशासाठी तुला बोलवलंय का? त्याच्या मागचं कारण तर विचार ना मला. मग सांगा ना कारण. हो पण ते जरा हळू बोलशील तर मी सांगेन ना तुला. हळूच बोलते. आपल्याला चोरी करायची. काय चोरी? वहिनी आहो, तुम्हाला काही कळतं का? तुम्ही भर म्हणतात चोरी करायचं म्हणताय. तुम्हाला ना पोलिसातच द्यायला पाहिजे. का तू काय बडबडते का? बडबडते. ठीक आहे, मी आत्ता जाऊन नेहाला सांग. कसली चोरी करायचे ते तरी विचार ना बावळाट. कसली? यशच्या शूटची. यश सरांच्या शूटची. मी गुड्डीला सांगून. गुड्डीचा काय संबंध? गुड्डीचं आणि माझं ठरलंय ना. काय ठरलंय? यश सरांचे शूज चोरायचे. तिचा काय संबंध? अगं शूज वगैरे चोरायचे असतात ना अशा लग्न समारंभात ते घरच्यांनी. आणि तुला तर माहिती आहे मी नेहाची मोठी वहिनी आहे, त्यामुळे हा मान माझा नाही. म्हणजे आता तू पण घरची होणार आहे म्हणून तर तुला मी इकडे बोलवलं ना. असं काय करते? हा मग हा तर मग आपण दोघी मिळून शूट चोरूया. चालेल. तसं मी गुड्डीला कशाला 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 आगाऊपणा करतेस? तिने जर विचारलं तर तिला सांग की वहिनीने सांगितलं की आम्ही दोघी मिळून शूट सोडणार, कारण हे घरच्यांनीच करायचं असतं. कळलं? हा बस ठीक आहे. जायचं.
हा मग म्हणजे काय आपल्याला शूट सोडायचं. चल 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 चल. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या अवीकडून. नेहा, परी काय झालं बाळा? चल बाळा, खाली येतेस ना? फ्रेंड तुझी वाट बघतोय बाळा. चल खाली जाऊया. परी काय झालंय बाळा? तुला ड्रेस नाही आवडला का? काय झालंय परी बाळा? मला नाही सांगणार? आई तू लग्न नको करूस. शेफाली असं सारखं सारखं त्या जुत्यांकडे बघू नका ना. आपल्या हातामध्ये ते शूज आले ना की आपण लगेच जुते ले लो पैसे दे दो असं करून टाकायचं आणि पैसे तर द्या. अगं हो, पण त्याआधी आपल्याला ठरवायला नको का की की आपल्याला काय काय करायला पाहिजे, कसं कसं करायला पाहिजे ते. बरं बोला. हा आपण काय करूया, त्यांना ते शूज देऊया आणि 2100 रुपये घेऊया. किती? 2100 रुपये. वहिनी, आमच्या ऑफिसचा जो राहुल आहे ना, तोही सहज 2100 रुपये देऊ शकतो त्याच्या लग्नात. तुम्ही यश सरांच्या स्टेटसचा तर विचार करा ना. हो, किती मागायचे त्यांच्याकडे शेफाली? 5000 रुपये देतील का ग ते? हा म्हणजे 5000 ओके, म्हणजे बऱ्यापैकी आहे. पण यश सरांसाठी ना ते एकदम चिल्लर आहे. हो. अगं बाई, मग 7250 देतील? 7250? नाही, हे खूप जास्त आहेत नाही का वहिनी? हा, आपण ना 1.5 लाख मागूया. 1.5 लाख रुपये? असं नाही वाटत का? हो का? हो. मग 11,000वर डील डन करूया. कसलं डील डन करताय तुम्ही दोघी?
डील डन. पैसे पाकिटात किती पैसे घालायचे त्याचा विचार करताय का? नाही पण आहेर स्वीकारला जाणारच नाहीये. आहेर नाही घेणार आम्ही. आहेर नाही घेणार. नाही. मग काय? आम्ही ना यश सरांच्या यश सरांच्या काय? यश सरांच्या ताटाच्या बद्दल बोलत होतो. म्हणजे ताट किती महाग असेल ना. काय काय पदार्थ केवढं काय बापरे. इथे सगळं किती महाग असेल. नाही पण महाग स्वस्ताचा काही प्रश्न नाही. हे आपलंच रिसॉर्ट आहे. इथे सगळं फुकट आहे. गवतापासून स्वीट डिश पर्यंत काही खा घ्या. खायला घ्या. काहीच प्रॉब्लेम नाही. तसं नाही. तसं नाही. बाहेरच्यांना किती महाग पडत असेल हा विचार करत होतो. अच्छा बाहेरच्या लोकांचा विचार करावा लागतो का? ओके ओके. खरंच का? पण तू असं मध्येच कशाला आलायस इथे आम्हाला त्रास द्यायला? हा म्हणजे तुम्ही आम्हाला छेडू नका. नाहीतर मी आजोबांना नाव सांगेन. जाऊन सांगा. मी पण जाऊन सांगतो तुमचं इथे काय चाललंय ते. काय सांगणार तुम्ही? काय सांगणार म्हणजे तुम्हाला मी काय धोत्रावरती टी शर्ट घालतो असं वाटलं का? का कानात पेन अडकून असं लिहितो मी? का डोक्यावरती पडलोय? पण पडलो तरी लागणार नाही. डोक्याला फेट आहे माझ्या. कळलं ना? आणि पडलास तरी आम्हाला काही फरक पडत नाही. बरोबर. तुम्हाला काय फरक पडेल? तुमचा काय संबंध आहे? कारण तुम्हाला तर फक्त बुटांशी घेणे देणं आहे. हो. नाही बेते काय? खरं सांगा बुटांशी घेणे देणं की नाही तुम्हाला? अरे पण त्याचा काय संबंध? मला माहितीये ना काय संबंध आहे. पण तुम्हाला एक सांगतो तुमचा प्लॅन सुपर फ्लॉप झालेला आहे. का? त्याचं कारण असं आहे की जी गोष्ट करायला तुम्हाला इथे ठेवलेलं आहे तीच सांभाळायला मला इथे ठेवलेलं आहे. बाबा असं नाही होत. ते शेफाली ते शूज तिकडे नाहीयेत. कुठे गेले? कुठे? शिट. सर वगैरे करून मस्काबाजी करू नका. कारण मी पत्ताच लागू देणार नाही तुम्हाला बूट कुठे. ही चीटिंग आहे ना सर. चिटिंग काय त्यात? जी गोष्ट आमची ती आमच्याकडे ठेवणं काय चिटिंग आहे का? जी तुमची ती आमच्याकडे ठेवली तर चिटिंग आहे ना. वा रे वा. सांगणार नाही मी तुम्हाला. काय बोलताय? यश कुठून निघाला? शेफाली जरा पकडायचं. सगळे सिरियस का झालेत? काही झालंय का तिकडे? काहीतरी गडबड झाली नक्की. नेहा काय झालं? परी म्हणते लग्न नको करूस. का? काय सांगत नाही. ओके मी बोलतो. तू तुझी हरकत नसेल तर तू बाहेर थांबशील प्लीज. आम्हाला दोघांना थोडा वेळ हवाय प्लीज.
आपण जरा इथे बसून बोलूया का? तू जेव्हा इथे आलीस तेव्हा मला असं वाटलं होतं की तू खूप खुश आहेस. या लग्नात तू खूप मज्जा करणार आहेस. पण आईने मला आता सांगितलं की तू चिडली आहेस आणि तू कारणही सांगत नाहीयेस. फ्रेंडला पण नाही सांगणार काय कारण आहे ते. तुला फ्रेंड्स मधला रूल माहिती आहे ना? फ्रेंड्स एकमेकांपासून कधीच काही लपवून ठेवत नाहीत. मी तर माझ्या फ्रेंडला सगळं सांगतो बाबा. आणि माझ्या फ्रेंडनी परवानगी दिली आहे म्हणूनच मी तिच्या आईशी लग्न करतो. आणि जर परवानगी दिली नसती तर? जर परवानगी दिली नसती तर मग आपण आज इथे आलोच नसतो. माझ्या फ्रेंडला जे नको आहे ते मला पण नको आहे. पण लग्नानंतर तू माझा फ्रेंड नसणार ना, तू माझा बाबा होणार. मग आई आधी तुझ्याकडे लक्ष देणार, माझ्याकडे नाही. हे कोणी सांगितलं तुला? मला माहितीये. आज सुद्धा एकटीच गेली पूजेला, मला नाही नेलं. तुला माहिती आहे का, आज तिने मलाही नाही नेलं पूजेला. हो, एकटीच गेली. आणि कधी कधी आईला एकटं जाऊन देण्यात काही हरकत नाहीये. आणि जर का पूजेचा तसा रूल असेल तर आपण तरी काय करणार आणि आई तरी काय करणार, हो की नाही? हा, तुलाही नाही नेलं, मलाही नाही नेलं. आणि जर का ती मला ये असं म्हणाली असती ना तरी मी गेलो नसतो. का माहितीये, मी तिला आधी विचारलं असतं, माझी फ्रेंड येणार आहे का? माझी फ्रेंड येणार असेल तर मी येणार, नाही तर मी नाही येणार. तुला वाटतं तसं नाहीये परी. आजपर्यंत नेहमी तुझ्या आईने स्वतःच्या आधी परीचा विचार केलाय आणि यापुढे पण ते असंच राहणार आहे. मी आल्याने तुमच्या नात्यामध्ये काही फरक पडणार नाहीये. नेहा, नेहा, जर का तुला माझ्या आणि परी मधल्या कुणा एकाची निवड करायची असेल तर तू कोणाला निवडशील? नेहा, जर का तुला माझ्या आणि परी मधल्या कुणा एकाची निवड करायची असेल तर तू कोणाला निवडशील? परी. एखाद वेळेस तू माझ्याशिवाय राहू शकशील, पण जी परी माझं बाळ माझ्याशिवाय राहूच शकणार नाही. आणि आई पण परीशिवाय राहू शकणार नाही.
आमचं लग्न झालं तरी आई बदलणार नाहीये. पण तू बदलणार ना, तू माझा बाबा होणार. बाबा लोक वाईट असतात. आधी पण एक बाबा होता, मी बॉर्न व्हायच्या आधीच तो सोडून गेला. बाबा लोक आधी चांगली वागतात, आईने त्यांच्याशी लग्न केल्यावर ते बॅड वागतात. तसं असेल तर मला बाबा व्हायचंच नाहीये. आपण एक काम करूया, आपण आज एकमेकांना एक प्रॉमिस करूया. आणि प्रॉमिस केलं की मग ते तोडता येतच नाही, माहिती आहे ना. मी तुला प्रॉमिस करतो परी की मी आयुष्यभर तुझा फ्रेंडच राहीन. ओके. आणि तसंही परी आणि बाबापेक्षा आपण परी आणि फ्रेंड म्हणून जास्त मज्जा करू. म्हणजे फ्रेंड तुला रोज रात्री स्टोरी बुक वाचून दाखवत जाईल, फ्रेंड तुझ्याबरोबर गार्डन मध्ये खेळत जाईल, फ्रेंड तुझ्या शाळेतला अभ्यास घेत जाईल, फ्रेंड तुला रोज फिरायला घेऊन जात जाईल. चालेल? परी, बाळा, तुला असं का वाटलं की मी तुला सोडून दुसऱ्या कोणाकडे लक्ष दे? माझी परी माझ्यासाठी जगात सगळ्यात महत्वाची, आणि हे तुलाही माहिती, हो ना? हे खरंय की मला तुझ्या आईशी लग्न करायचंय, पण तू सोबत असशील तरच. तू ठरव तुला काय हवं ते. तुला जे हवं तेच होईल. I promise.
काय म्हणाली ती? परीला ही भीती आहे की लग्नानंतर नेहाचं तिच्याकडे दुर्लक्ष होईल. तिला असं वाटतं लग्नानंतर नेहा तिला हवा तसा वेळ देऊ नाही शकणार, तो वेळ ती मला देईल. शिवाय आत्ता मी परीचा फ्रेंड आहे, पण लग्नानंतर मी तिचा बाबा होणार आणि बाबा हा दुष्टच असतो. लहानपणापासून खूप सोसलंय पोरी, पण अचानक ही सगळी भीती तिच्या मनामध्ये आली कुठं? माहित नाही आजोबा, पण तिला हे जाणवून देणं महत्वाचं होतं की ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि म्हणूनच मी तिला असं सांगितलंय की ती जर का सोबत असेल तरच हे लग्न होईल. सगळं छान चाललेलं की हो, मग हे परीच्या डोक्यात अचानक कुठून खूळ आलं? तिला शांत हो बरं, शांत होती, अजिबात रडायचं नाही, होईल काहीतरी. यशने समजावूनही अजूनही नेहा आणि परी आल्या नाहीत, म्हणजे काम चोख पार पडलंय. देवा, का माझ्या पोरीची अशी परीक्षा बघतोयस? सूप दाराशी येतं आणि काय झालं काय म्हणजे? खूप परीने काहीतरी हट्ट घेतलाय म्हणे, मिथीला सांगत होती. बापरे, राहू दे, पण सगळं देवानीच का करायचं? आपण काहीच करायचं नाही. पण जाऊन बोलूया यश. हे बघ यश, तू काही काळजी करू नकोस, आम्ही जाऊन परीशी बोलतो. हो, आम्ही समजावतो तिला. नाही नाही काका काकू प्लीज, हे बघा तुम्ही याबद्दल परीशी जाऊन काहीही बोलू नका प्लीज. काका जे काही घडतंय ना, आय एम फाईन विथ दॅट. हा निर्णय नेहा आणि परीचा आहे आणि तो प्लीज त्यांनाच घेऊ द्या. अरे पण नाही काका प्लीज प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. अरे देवा, आता परीमुळे लग्न मोडतंय की काय? लग्न मोडलं तर बूट चोरायचे पैसेही मिळायचे नाहीत आणि लग्नानंतर छान पॅलेस मध्ये मानपान झालं असतं, तेही होणार नाही. शी, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं. यश, अरे सगळी लोक तात्कळतायत, त्यांना काहीतरी सांगायला हवं ना. सांग. काय सांगू? अहो चला, किती वेळ लागणार आहे मुलीला? अहो मुहूर्ताची घटिका निघून चालली श्रीमान, किती वेळ? माहित नाही. Attention, attention everyone. मला कळतंय की महत्त्वपूर्ण विधींना वेळ लागतोय, पण तुम्हाला काही सांगायचंय. त्याचं झालं असं आहे की
परी लग्नाला तयार झाली, देवाची कृपाच म्हणायला हवी नाही का? अरे वा देवा, तुझी महिमा आगाध आहे रे बाबा. आय लव्ह यू फ्रेंड. आय लव्ह यू टू सो मच फ्रेंड. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. अंतरपट धरा कोणतरी. तू धरणार बेटा? माझ्या फ्रेंडचं आणि आईचं लग्न आहे ना. आई, फ्रेंड, नो चीटिंग हा. एकमेकांकडे बघायचं नसतं. मला आधीच बंडू काकांनी सांगितलंय. अगदी बरोबर बोलते आमची परी. अगं पण त्याच्यासाठी अंतरपट थोडं वरती धरायला लागेल ना. गुरुजी काका किती उंच आहेत आणि मी किती छोटी आहे. मग आपण परीची उंची वाढवूया का जरा? कसं? गंमत करूया. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शुभमंगल सावधान. शुभमुहूर्त सावधान. शुभ लग्न सावधान.